येस. सो व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल. अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आयोजित रिअल इस्टेट मार्केटिंग या विषयावरील वेबिनारमध्ये मी जितेश सोनवणे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सो बेसिकली आजच्या आपण या वेबिनारमध्ये आपण बघणार आहोत की आपण जसं आपण सर्वांनाच माहिती आहे की रिअल इस्टेट हे एक खूप चांगलं फील्ड आहे बिझनेस सुरू करण्यासाठी. आणि जर तुम्हाला एक रिअल इस्टेट फील्डमध्ये नवीन व्यवसाय जर सुरू करायचा असेल ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून किंवा ॲज अ कन्सल्टंट किंवा ब्रोकर म्हणून, तर नेहमीच रिअल इस्टेट फील्डने खूप चांगले रिटर्न्स मिळवून दिलेले आहेत. आणि जसं आपण बघतो की कोविड नंतर सर्व बिझनेसेस आता ऑनलाईन शिफ्ट होतात. तर रिअल इस्टेटमध्येही बरेचसे नवीन आता चेंजेस होत आहेत रिअल इस्टेट सेक्टरमध्ये. तर कशा पद्धतीने आपण एक प्रॉफिटेबल बिझनेस विदाऊट मच इन्व्हेस्टमेंट या फील्डमध्ये स्टार्ट करू शकतो, काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत, आपले नेमके कुठले स्किल सेट्स आपल्याला लागतात रिअल इस्टेट फील्डमध्ये नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी, या विषयांवर आपलं आजचं हे वेबिनार आहे. आणि त्यामध्ये बेसिकली आपण कशा पद्धतीने काय काय डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात, त्या व्यतिरिक्त कशा पद्धतीने एखादा फ्लॅटचा किंवा प्रॉपर्टीचा जेव्हा व्यवहार होतो तर त्याच्या लीगल प्रोसिजर्स काय काय असतात, या सर्व गोष्टी ज्या आहेत आपण आजच्या वेबिनारमध्ये जाणून घेणार आहोत थोडक्यात. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत श्री विवेक निशाळ सर हे जॉईन झालेले आहेत. सो बेसिकली सरांचा स्वतःचा 16 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे रिअल इस्टेट फील्डमध्ये. आणि एक आयडियल रिअल इस्टेट कन्सल्टंट कसा असला पाहिजे याचं सर स्वतः एक एक्झाम्पल आहे. सरांनी जवळपास 5,000 पेक्षा जास्त पार्टिसिपंट्सला या रिअल इस्टेट फील्डमध्ये ट्रेनिंग दिलेलं आहे. आणि सर स्वतःची जी फर्म आहे गोविंद रिअल इस्टेट त्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून रिअल इस्टेटचे अनेक यशस्वी व्यवहार ते करतायत. सो आजच्या या वेबिनारमध्ये सर आपल्याला मार्गदर्शन करतील की कशा पद्धतीने आपण या रिअल इस्टेट फील्डमध्ये ॲज अ कन्सल्टंट ब्रोकर किंवा ॲज अ इन्व्हेस्टर पॉईंट ऑफ व्ह्यू आपण सुरुवात करू शकतो आणि चांगली अर्निंग जी आहे ती करू शकतो. So with this introduction, welcome Vivek sir, and over to you sir. We can start the session. हा, माझा आवाज येतोय आता व्यवस्थित? Yes, audible. ओके. तर सुरू करूया. खरं तर जमिनीवरती प्रेम करणाऱ्या मी सगळ्यात पहिले कॉंग्रॅच्युलेट करतो, कारण की ज्यावेळेस रिअल इस्टेटच्या बाबतीमधला मुद्दा येतो त्यावेळेस हा जो अप्रोच आहे ना, की चांगल्या पद्धतीने त्याचं पहिले एज्युकेशन घेऊया आणि ते एज्युकेशन घेऊन मग बिझनेस सुरू करूया. मग आपला रोल कुठलाही असेल, आपण ब्रोकर असू, आपण कन्सल्टंट असू, आपले रोल वेगवेगळे असू शकतात. पण ही जी स्टेप आहे की ज्याच्यामध्ये पहिले आपण व्यवस्थित शिक्षण घेतलं पाहिजे आणि मग त्या फील्डमध्ये पुढे आलं पाहिजे, ही स्टेप खूप महत्वाची असते. कारण की ही स्टेप नसल्यामुळे आज रिअल इस्टेट मधले जवळजवळ 90% च्याकडे क्रेडिबिलिटी नसते. तर त्या अनुषंगाने बऱ्याच वेळेस रिअल इस्टेट कन्सल्टंटला माहितीच नसतं की माझा रोल काय आहे याच्यामध्ये. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल मी अशा सेमिनार्समध्ये पार्टिसिपंट्सला विचारतो की रिअल इस्टेट एजंटचं, मी स्वतः मी विचारतो की रिअल इस्टेट कन्सल्टंटचं प्रोडक्ट काय आहे. तुम्हाला बऱ्याच वेळेस लोक म्हणतात की जमीन, प्लॉट, फ्लॅट, शॉप हे त्याचं प्रोडक्ट आहे. पण हे आन्सर बरोबर नाहीये. त्याचं प्रोडक्ट तिथे इन्व्हेस्टरचं प्रोडक्ट आहे. रिअल इस्टेट कन्सल्टंटचं प्रोडक्ट आहे त्याच्या सर्व्हिसेस. त्याची स्वतःची जमीन नाहीये, पण ती जमीन विक्री करण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजे त्या सगळ्या गोष्टी तो प्रोव्हाइड करत असतो. म्हणून तो सर्व्हिसेस ही त्याची मास्टरी आहे आणि सर्व्हिसेस देण्याच्या दृष्टिकोनातून काय काय गोष्टी केल्या पाहिजे हे आपण इथे शिकतो. त्याचबरोबर म्हणजे आमचे इथे पार्टिसिपंट्स, मी जसं आता माझ्या इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की जवळजवळ मी स्वतः 5,000 पेक्षा जास्ती पार्टिसिपंट्सला इथे आतापर्यंत ट्रेनिंग दिलेलं आहे. त्याचे आमच्याकडे प्रकार आहेत. म्हणजे पहिला प्रकार आहे की मी स्वतः हा व्यवसाय करतो आणि मी रिअल इस्टेटमध्ये मला ब्रोकर व्हायचं आहे, मला मी स्वतःच्या जमिनी घेतो, विकतो, प्रॉपर्टी घेत असतो. किंवा काही पार्टिसिपंट येतात की आमचा पिढीचा हाच धंदा आहे, पण कोणी असं शिकवायला घरी नाहीये, म्हणून आम्ही माझ्या अंकलनी मला इथे पाठवलं, माझ्या वडिलांनी इथे पाठवलं.
पण आम्हाला काहीच कळत नव्हतं. म्हणून आम्ही एक दिवस फाईल काढून बघितली आणि बघितल्यानंतर जाणवलं, की अरे आपल्याला आपल्या करोडो रुपयाच्या प्रॉपर्टीचं काही समजत नाही बा. मग आपल्याला समजलं पाहिजे म्हणून सुद्धा लोकं इथे येतात किंवा कागदपत्रांची माहिती होईल, प्रोसेसबद्दल आम्ही थोडेसे आमचे स्किल हे शार्प करू. तर आपला कुठलाही रोल जरी असेल सेमिनार अटेंड करून अशा पद्धतीचं नॉलेज घेऊन मग त्या फील्डमध्ये ALM मुळे त्या फील्डच्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत ना, त्या खऱ्या अर्थाने मग तुम्ही फुलफिल करू शकता. मी मी या कोर्समध्ये जवळ-जवळ 4-5 दिवस फक्त रिअल इस्टेट ब्रोकरचा काय रोल असला पाहिजे, त्यांनी काय-काय सर्व्हिसेस दिल्या पाहिजे, हे शिकवतो. तुमच्यापैकी जे लोकं ब्रोकर बनणार आहेत, त्यांना ते खूप उपयोगी पडेलच. पण जे इन्व्हेस्टर आहे, जे ट्रेडर आहे, जे स्वतः बिल्डर आहेत, त्यांना ब्रोकर ही एजन्सी सतत चटणी कोशिंबिरीसारखी लागणार असते, नंतर बिझनेस करत असताना. तर मग तुम्ही त्यांना खूप मोठ्या प्रमाणात ब्रोकरेज पण पे करणार आहात. तर त्या ब्रोकरेज पे सर्व्हिसेस तुम्ही अपेक्षा केल्या पाहिजे त्याच्याकडून. याची पण खूप चांगली जाणीव तुम्हाला हा कोर्स करत असताना येईल. मला असं म्हणायचं की हे जे लोकं शिकत नाहीत आणि फक्त मार्केटमध्ये येऊन त्यांचे 2-4 व्यवहार होतात. काहीतरी 2-5 लाख रुपये कमवल्यानंतर त्यांना असं वाटतं की झालं आता काय? आणि मग ते प्रकारचा सर्व्हिसेसचा हा फार मोठा अभाव असतो. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही बऱ्याच वेळेस पानटपरीवरती लिहिलेलं बघितलेलं असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी गॅरेजमध्ये किंवा एखाद्या किराण्याच्या दुकानात इथे जमिनीचे देण्या-घेण्याचे, भाड्याचे व्यवहार केले जातील. सो अँड सो इस्टेट बघत असाल. तर माझं असं म्हणणं नाहीये, की किराणावाला, केबलवाला, दूधवाला हे करू शकत नाही, असं माझं म्हणणं नाहीये. माझं म्हणणं आहे, की प्रत्येक बिझनेसच्या काही रिक्वायरमेंट असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला जर का किराण्याचं दुकान उघडायचं आहे, तर मला बघितलं पाहिजे, की अरे किराण्याच्या दुकानामध्ये रात्री ॲटलीस्ट 9-10 वाजेपर्यंत ते चालू ठेवलं पाहिजे. सगळा माल मी व्यवस्थित आणला पाहिजे. मग तो निवडून ठेवला पाहिजे. त्याचं चांगलं पॅकिंग तिथे असलं पाहिजे. मला ते 2 माणसं ठेवायला लागतील, की काही झालं तरी दुकानावरती कुणी ना कुणीतरी अवेलेबल पाहिजे. आणि अशा दृष्टीने त्या मालाची डिलिव्हरी मी तिथे दिली पाहिजे आणि पैसे कलेक्ट केले पाहिजे. ही नीड आहे त्या बिझनेसची. मग मी जर का या नीडच त्या बिझनेसच्या जर का समजून घेतल्या नाही, माझ्या मनाप्रमाणे काहीतरी 11 वाजता जर का दुकान उघडलं आणि तिथे काही नीट सगळ्या गोष्टी ठेवल्या नाही, तर तो बिझनेस चालणार नाही. मग जशी त्या बिझनेसची नीड आहे, तशीच रिअल इस्टेटची पण नीड आहे. म्हणजे तुमचा बिझनेस करता साइड बाय साइड हा बिझनेस नाही करू शकत. नाही करू शकत म्हणण्यापेक्षा साइड बाय साइड करण्याचा जर का तुमचा हेतू असेल, तर त्याच्यासाठी काहीतरी सिस्टम लावून ठेवावं लागेल. म्हणजे जेव्हा माझं काहीतरी ऑफिस आहे, माझा काहीतरी झेरॉक्सचा बिझनेस आहे, मला रिअल इस्टेट पण सुरू करायचं आहे. काहीच हरकत नाही. पण सगळ्यात पहिले त्या झेरॉक्सच्या दुकानासाठी जसं 200-300 स्क्वेअर फीटचा गाळा घेतलेला आहे, तसंच बाजूला एक 2 लोकं येऊन बसतील एवढी जागा तयार करायला लागेल. वेगवेगळ्या प्रॉपर्टीजला भेट देऊन यायला लागेल. त्या अनुषंगाने त्या क्लायंटची गरज काय ही ओळखली पाहिजे. त्याला त्या ऑप्शनबद्दल माहिती दिली पाहिजे. त्याला ते ऑप्शन दाखवले पाहिजे. त्यासाठी त्याची मीटिंग करून दिली पाहिजे. त्या मीटिंग नंतर निगोसिएशन स्किलमध्ये त्याला मदत करून दिली पाहिजे. मग फायनल त्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. त्यानंतर त्याचं लोन करून दिलं पाहिजे. त्याचं ॲग्रीमेंट, त्याचं घरपट्टी ट्रान्सफर, सातबारा ट्रान्सफर, सिटी सर्व्हेचा ट्रान्सफर. अशा कितीतरी गोष्टी त्याला ट्रान्सफर करून खूप चांगल्या पद्धतीने त्याला फाईल दिली पाहिजे. त्या फाईलचं स्कॅनिंग केलं पाहिजे. जे काही आपण ब्रोकरेज घेतोय त्याची त्याला रीतसर पावती दिली पाहिजे. एवढ्या सगळ्या हे येतात. मग हे न कर बस हम कर देंगे सर. आप बिलकुल टेन्शन मत लो. कर देंगे, करवा देंगे ची भाषा करणारे खूप लोकं तुम्हाला याच्यामध्ये भेटतील. आणि मग हे सगळं न केल्यामुळे जेवढे डिससॅटिस्फाईड कस्टमर ते तयार करतात, त्यामधून त्यांचा बिझनेस हा तेजीमध्ये जेव्हा चॅलेंजिंग सिच्युएशन येतात, जेव्हा मार्केटमध्ये अशी नीड असते, की नाही, नाही तुम्हाला काहीतरी सर्व्हिसेस दिल्या तरच तुम्हाला बिझनेस मिळेल. तुम्हाला तुमच्या बिझनेसवरती प्रोसेस करायला लागेल. ॲज इट इज तो बिझनेस नाही करता येणार. काहीतरी स्वतःचं डोकं लावावं लागेल त्याच्यामध्ये. ही ज्यावेळेस नीड त्या बिझनेसमध्ये येते, त्यावेळेस विशेषतः रिअल इस्टेटच्या बाबतीमध्ये 90% लोकं हे निकामी होऊन जातात. आणि मग ते मार्केटवरती नारळ फोडतात. "अरे मंदी चल रहा है यार. अरे यार कुछ दम नहीं है यार. अरे कुछ नहीं होता है यार."
आणि मग जर कोणी या बिझनेसमध्ये येण्याचा प्रयत्न केला तर त्यात नको नको आम्ही येऊन बसलो, तू तरी येऊ नको, दुसरा काहीतरी बघून घे. कारण की त्यांना एक अजून लोक याच्यामध्ये आले तर याच्यामध्ये अजून कॉम्पिटिशन सुरू होईल. ईश्वर, तुमचा व्हिडिओ तुम्ही ऑफ कराल प्लीज. आणि त्या 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 कॉम्पिटिशनला ज्या वेळेस ते घाबरतात त्याच वेळेस जाणवतं की ही इन्सिक्युरिटी त्यांच्या मनामध्ये तयार झालेली. जे चांगल्या पद्धतीने करतात, जसं तुम्ही पहिलं पाऊल उचललेलं आहे की तुम्ही क्लास लावण्यासाठी आज एका सेमिनारमध्ये बसलेला आहात, याची तयारी जे चांगल्या पद्धतीने करतात आणि अतिशय म्हणजे मला असं कधीच जाणवलं नाही की आमचं ऑफिस चालू आहे, दुपारची वेळ आहे आणि आम्ही काहीतरी पिक्चर लावून जाऊन झोपून घेतलेलं आहे बुवा, किंवा कोणीतरी ऑफिसमध्ये सिगरेटच पीत बसलेला आहे बुवा. कारण की बऱ्याचशा इस्टेट कन्सल्टंटच्या ऑफिसमध्ये दुपारी हेच चित्र असतं. काहीतरी पाय वरती केलेले असतात. तर त्यांच्याकडे वेळच वेळ असतो, त्यांच्याकडे गिराईक नसतं. तर त्यावेळेस आपण सगळे जर का सर्व्हिसेसच्या बाबतीमध्ये सगळे काही कामं करत राहिलो आणि तशा अनुषंगाचं जर का वातावरण आपल्या ऑफिसमध्ये असेल, तर खूप फरक पडतो. कारण की आपल्याला सगळ्या सर्व्हिसेस द्यायच्या आहेत. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार आपण सगळ्या प्रॉपर्टीज आयडेंटिफाय करतो, की काय विकायचंय किंवा काय विकत घ्यायचं. आणि शनिवार रविवार आपण ते दिवसभर सकाळ दुपार संध्याकाळ आपल्या क्लायंटला ते सगळं दाखवत असतो. मग अशा पद्धतीची तयारी ज्यांनी केलेली आहे त्याला कसलीच भीती नसते. खऱ्या अर्थाने भीती नसते. म्हणजे मी दरवेळेस माझ्या सेमिनार्समध्ये सांगतो की मंदी किंवा तेजी हे मी दुसऱ्या ब्रोकरशी बोलून नाही ठरवणार. मंदी किंवा तेजी मी माझे फायनान्शियल चेक करणार किंवा या वर्षी किती धंदा आलेला आहे, त्याच्यामध्ये मला ग्रोथ दिसते, मग मी का मान्य करायचं की मंदी आहे म्हणून? कारण की माझ्या बिझनेसमध्ये कुठेच दिसली नाही. अहो, पितृ पंधरवडा असतो. पितृ पंधरवड्यामध्ये कोणी टोकन करत नाहीत, तुम्हाला माहिती असेल. तर बऱ्याच वेळेस लोकांना वाटतं आता काय पितृ पंधरवडा आहे, आता काय. त्या पितृ पंधरवड्याच्या 10 दिवस आधीच आम्ही 2-3 टोकन करून ठेवलेले असायचे. त्यामुळे तो पितृ पंधरवड्यामध्ये सगळी प्रोसेस चालू शकते. तर मी माझ्या मंदीची एकच व्याख्या केली. ज्या दिवशी माझी बायको म्हणेल किंवा नवरा वेळेवरती घरी यायला लागला आहे, म्हणजे खरंच तुमची मंदी आली आहे का हो? ही माझी मंदीची व्याख्या आहे. कारण की आम्हाला त्या कामांमध्ये हे असल्यामुळे या सगळ्या गोष्टी सर्व्हिसेस देणं ही सोपी गोष्ट नाही. पण एवढं मात्र आहे की त्या सर्व्हिसेस द्यायला जर का आपण शिकलो, तर बिझनेस व्हायला खरंच काही प्रॉब्लेम येत नाही. आणि फार काही वेगळं नाही बरं का. म्हणजे आता त्यांनी खूप कौतुक केलं की रिअल इस्टेट कशा पद्धतीने करावं यांच्याकडून शिकावं. पण ते कौतुक करत असताना मी दरवेळेस मला अशी आठवण येते की आमच्या गणपतीमध्ये आमच्या इथे जो महानगरपालिकेचा माणूस यायचा झाडूवाला, त्याचा एकदा सत्कार केला गणपतीमध्ये. तर तो सत्कार का केला? तो रोज झाडून येतो आणि झाडतो म्हणून. अरे पण मग त्याचं त्याचं काम आहे, मग सत्कार काय करायचा? कारण की कोणीच झाडत नाही ना. असेल, पण हा झाडतो म्हणून त्याला सत्कार केला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की मी असं वेगळं काहीच करत नाही. मी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला लागतात, स्किल्स रिक्वायर्ड काय आहे याच्यासाठी एक प्रश्न आलेला आहे त्याच्या बाबतीमध्ये. स्किल्स रिक्वायर्ड आहेत की कस्टमरच्या शूज मध्ये पाय ठेवून जिथे तुम्हाला काही टोचेल तिथे तुम्ही नवीन सर्व्हिस सुरू केली पाहिजे. हे स्किल आहे. मला तुम्ही काहीच विचारू नका की याच्यामध्ये 10वी लागतं की ग्रॅज्युएशन लागतं की पोस्ट ग्रॅज्युएशन लागतं. काही लागत नाही या फील्डमध्ये. एक टू व्हीलर पाहिजे, एक मोबाईल पाहिजे आणि मेहनत करायची दुर्दम्य इच्छाशक्ती पाहिजे. चांगल्या पद्धतीने. कारण की इट इज ऑल प्रोफेशनल सेन्सिटिव्हिटी. की बुवा समजा मुंबईहून एक माणूस त्यांनी माझ्याकडून भाड्याने एक बंगला घेतला किंवा फ्लॅट घेतला आणि तो नाशिकला शिफ्ट होतोय. मी नाशिकला राहतो. तर बुवा आम्ही त्याला काय करायचो की साहेब तुमचं कसं करतो तुम्हाला कुठलं तुमचं मुलीला काही शाळेमध्ये हे घ्यायची कुठल्या शाळा, हे बघा हे एस-एस-सीच्या ह्या चांगल्या आहेत, आय-सी-एस-सीच्या ह्या चांगल्या आहेत, सीबीएसईच्या ह्या चांगल्या आहेत. तुम्ही कुठे राहणार आहेत? मग तुम्हाला ह्या 2-3 ऑप्शन चांगले पडतील. सर वहिनी तुम्हाला जर आमच्या एरियामध्ये असेल तर पोळेवाली बाई पाहिजे का? हे बघा इथला किराणा खूप चांगला असतो.
हे पहा, हा फोन केला ना तर हा भाजीवाला आणि हे सगळं घरी आणून देईल तुम्हाला. नाशिकच्या बाबतीमध्ये फार बुध्याची जिलबी पासून ते सुरतीचं फरसाण पर्यंत आणि कुठली मिसळ चांगली याच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी, म्हणजे मी त्यांना सांगायचो की सर, पहिल्या 15 दिवसासाठी मीच तुमच्यासाठी येलो पाहिजे, तुम्हाला काय लागलं ते सांगा. आमच्या इथे आम्ही एक अशी लिस्टच बनवून घेतलेली होती. किंवा रात्री 11-11:30ला मला 1-2 वेळा फोन आले होते की अरे मेरा लॅच लग गया है, मेरे को चावी वाला चाहिए. चावी वाल्याचा नंबर त्याला द्या. अरे मला एअरपोर्टला जायचं, इथे ते शेअर कॅब मिळेल का, हे पहा हे आहे शेअर कॅब. अरे मला ड्रायव्हर पाहिजे, हे पहा ड्रायव्हर. अरे जवळ इथे बँक आहे का, पहा या 10 बँकांचे हे नंबर आहेत. तर या सगळ्या गोष्टी जे जे काही त्याला लागणार आहे त्याचा नीड अनालिसिस शांतपणे एकदा आम्ही 2.5 तास केला होता. आणि त्याला काय काय लागू शकते या सगळ्या गोष्टी शोधून काढून त्याच्यासाठी लागणारे जे काही नंबर आहेत, जे काही ऍप आहेत, त्या सगळ्या गोष्टी त्याला आम्ही ते पहिल्याच दिवशी देऊन टाकायचो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप सोप्या. आता हे आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं, पण त्या गोष्टी घडल्या. म्हणजे 2 वर्षांनंतर लोक फोन करतात, अरे विवेकजीत बहुत अच्छा लगा हमको, नासिक में अभी 2 साल से हैं और यार हमको एक फ्लॅट दिलवाना है, यहाँ पे खरीदना है अभी यहाँ पे, नाही तर बंगल्यासाठी आम्हाला जमीन विकत घेऊन द्या ना, मला नाशिकचं वातावरण खूप आवडलं. पण हा स्वार्थी हेतू ठेवून हे केलेलं नव्हतं. उद्देश हा होता की आपण नुसतं ब्रोकिंग कम्युनिटीला रिप्रेझेंट करत नाही, तर आपण नाशिकला रिप्रेझेंट करतो, आपण आपल्या शहराला रिप्रेझेंट करतो. तर आपल्यावरून तो म्हणेल, अरे नासिक के बंदे बहुत अच्छे हैं, नासिक के लोग बहुत अच्छे हैं, बहुत मुझे सेटल करते समय मुझे बहुत हेल्प हुई उन लोगों से. तर त्या अनुषंगाने त्याला फोन करत राहणं पहिले 8 दिवसांनी 10 दिवसांनी, सर सब ठीक आहे, काही प्लंबिंगचा प्रॉब्लेम येतो का, प्लंबरला पाठवू का, इलेक्ट्रिशियनचा प्रॉब्लेम होता का, तो काही करू का, तुम्ही फक्त सांगा. पैसे द्यायला लोक तयार आहेत मित्रांनो, पैसे द्यायला लोक तयार आहेत. आणि ना हे सगळं जे आपण करतोय ना, ते लगेच तराजू घेऊन बसू नका की मला किती याच्यात पैसे मिळतील. आपण आपल्या धंद्यामध्ये ठेवला तर मग आपण नाही ग्रोथ करू शकत, कारण की प्रत्येक गोष्ट पहिलेपासून तुम्ही कॅल्क्युलेटर नाही घेऊन बसू शकत. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला की का ते करायचं नाही. माझ्याकडे 2 ब्रोकर आले होते. त्यांना तुमचे प्रश्न राहू दे त्या ह्याच्यामध्ये, मी नंतर लास्टला ते सगळे पण दिलं. पहिले मला जे काही बोलायचंय, माझं मनोगत मी मांडून देतो. आणि 2 ब्रोकर माझ्याकडे आले, सर एक व्यक्ती आहे, त्याला 3 BHK फ्लॅट पाहिजे. ठीक आहे म्हटलं, काय, मी त्यांचं सगळं ऐकून घेतलं. माझ्याकडे 3-4 ऑप्शन आहेत, तुम्ही घेऊन या त्यांना. ते घेऊन आले माझ्याकडे. मी त्यांना ऑप्शन दाखवले, त्यांना एक फ्लॅट आवडला, आम्ही तो डन करून टाकला. सगळ्या गोष्टी झाल्या, ते परत आले, आम्ही अग्रीमेंट पण करून टाकलं. माझ्याकडेच ऑनलाईन अग्रीमेंट व्हायचं. जसं अग्रीमेंट झालं, या दोघांना इतकी चुळबुळ लागली की आता माझी सवय आहे की मी क्लायंटशी बोलतो, काय सर तुम्ही काय करता, मुलं कुठे शिकतात आणि कसं काय तुम्ही इकडे, हे का बरं घेतलं घर, असं तसं तसं गप्पा चालू होतं. त्यांना आम्हाला आमचं ब्रोकरेज मिळालं. त्यांनी त्यांना सांगितलं की सर थोडं आमचं ब्रोकरेज द्याल तर आम्हाला अजून एका ठिकाणी जायचं. हा एक आस्पेक्ट तुम्ही बघाल की जे लोक रिअल इस्टेटमध्ये खूप जास्ती फेल गेलेत ना, त्या लोकांनी फक्त मार्केटिंग वरती काम केलेलं आहे. ते लोक फेल गेले त्या, की मार्केटिंग हा याच्यातला 1/3 पार्ट आहे. 2/3 पार्ट ह्याच्यातल्या सर्व्हिसेस आहेत, जो पोस्ट मार्केटिंगचा विषय आहे. आणि तिथे देत नाही. आणि म्हणून एक डील करून मिळाले तरी त्यांना पुढचे डील मिळत नाहीत, कारण की त्या डील मधून ते खऱ्या अर्थाने ज्या काही गोष्टी दिल्या पाहिजे देत नाहीत. मग त्यामुळे ठीक, पण त्यांनी ते ब्रोकरेज काढलं, त्यांनी ते वाटून घेतलं आणि ते निघून गेले. आणि मग तो व्यक्ती माझ्यासोबत बसला होता आणि अर्धा एक तासांनी मग तो म्हणे, ऍक्च्युली काय आहे, मला ना इथे एक बंगला बांधायचा आहे, म्हणून मला साधारणतः 1-1.5 कोटीपर्यंत जागा हवी आहे, पण मला अशा लोकांकडून नको होती ज्यांना काहीच कळत नाही धंद्यामध्ये. तुम्ही मला घेऊन द्या. त्या व्यक्तीला आम्ही 1.5 कोटी रुपयाचा प्लॉट घेऊन द्या. आता मित्रांनो, जो फ्लॅट आम्ही त्यांना दिला होता ना, तो फक्त 12,000 रुपये भाड्याचा होता. म्हणजे त्या दोघांना 12,000 म्हणजे 6,000 रुपये मिळाले. त्यांनी थोडी मॅच्युरिटी दाखवली असती ना आणि ते तिथेच बसले असते ना, तर त्या 1.5 कोटी रुपयाच्या प्लॉटचं 1.5 लाख रुपये जे ब्रोकरेज आहे त्यांना मिळालं असतं. पण त्या डीलमध्ये मला 3 लाख रुपये मिळाले. का? फक्त मॅच्युअरली त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न केला, जे मला कोणीही पुस्तकात शिकवलं नव्हतं, की व्यक्तीचा अभ्यास केला पाहिजे ब्रोकिंग करत असताना. या अशा कितीतरी गोष्टी आहेत. जसं आपण पुस्तक वाचतो ना, तर त्याच्या ज्या ओळी आहेत ना, त्या 2 ओळींच्या मधलं सुद्धा वाचता आलं पाहिजे.
तसंच बिझनेस करत असताना वरवर करता जरी हा बिझनेस तुम्हाला रेती, सिमेंट, वाळू या सगळ्या गोष्टींनी बनवलेलं एखादं स्ट्रक्चर असलं, ती प्रॉपर्टी असली, तरी ती एक होप गिव्हिंग असते. एखादं मी नवीन ऑफिस काढतो, तर माझ्या आयुष्याचं काहीतरी हे असतं. मी एखाद्या 1 BHK मधून 3 BHK फ्लॅट घेतो, तर माझ्या आयुष्याची स्वप्नपूर्ती झालेली असते. माझ्या गर्व असतो, की आमचं एक एवढं मोठं घर झालं. हे जो समजून घेऊ शकतो, म्हणून मी त्याला प्रोफेशनल सेन्सिटिव्हिटी म्हणालो. हे जो कोणी समजून घेतो, तो या बिझनेसमध्ये खूप चांगल्या पद्धतीने पुढे जातो. मी असे कितीतरी बिल्डरांची मुलं बघितलेले आहेत, की जे 1.5-1.5, 2-2 लाख रुपयाचे मोबाईल वापरतात. प्रोजेक्ट काढलेला असतो, त्या प्रोजेक्टमध्ये 1 रूम किचन 13 लाख रुपयाचा असतो. तर अरे क्या झिग-झिग कर रहा है यार 25,000 के लिए? तो मुलगा ते नाही हे करू शकत. त्याला झिग-झिग वाटते ती. कारण त्याला माहिती नाही तो 13 लाख रुपये त्यांनी किती झिजवली आहे. कारण की जर त्याच्या हातातच 2 लाख रुपयाचा मोबाईल आहे, तर ती प्रोफेशनल सेन्सिटिव्हिटी कुठेतरी चटका लागल्याशिवाय मिळणार नाही. तर मला ते शिकवावं लागतं, की तुम्ही एकदा पायी जाऊन बघा, बसमधून फिरून बघा, मग त्या सगळ्या गोष्टी कळतील. असं कुठलंही असं एज्युकेशन मला सांगता येत नाही. ज्यावेळेस लोकं विचारतात ना किंवा एज्युकेशन काय पाहिजे? नाही. ती एक कळकळ पाहिजे, की मला खरंच या बिझनेसमध्ये चांगलं करायचं. अजून एक माझा मुद्दा आहे. माझं म्हणणं आहे बिझनेस करत असताना, नोकरी करत असताना आपल्याला वेळ नसतो समाजसेवा करायचा. मग माझं म्हणणं काय मध्ये जे लोकं भेटतील, त्यांना आपला बिझनेस सोडून जी काही माणुसकीच्या नात्याने मदत लागेल, तीच समाजसेवा समजा ना आणि ती करा. ती त्याच्या हृदयापर्यंत जाते. एकदा एका क्लायंटनी मला रात्री 9:30 वाजता फोन केला. म्हणे, "विवेकजी आपने मुझे वो फ्लॅट दिखाया था, है क्या वो?" माझा इश्यू असा झालाय, मी कारमध्ये माझ्या मागे ट्रक आहे, ट्रकमध्ये माझं सामान आहे आणि ज्या मालकाने आम्हाला आमचं घर दिलेलं होतं, तो ऐन वेळेला आता नाही म्हणतोय. तर मला ते पाहिजे. मी त्याला म्हटलं, "तुम्ही किती वेळात येणार?" म्हणे, "1 तासात येणार आहे." म्हटलं, "मी 1 मिनिटात मालकांना विचारतो." मालकांना विचारलं. मालक म्हणे, "मला माझं डिपॉझिट आणि 1 महिन्याचं भाडं हे जर का ते आत्ता 15-20 मिनिटात पाठवत असतील, तर मी सोसायटीच्या चेअरमनशी बोलतो. दुसऱ्या दिवशी सकाळी-सकाळी 10 वाजता तुम्ही जर का रजिस्टर्ड लिव्ह अँड लायसन्सची व्यवस्था करत असाल आणि पोलीस व्हेरिफिकेशन त्या व्यक्तीचं करत असाल, हे तुम्ही जबाबदारी घेत असाल, तर आपण त्यांना स्पेशल सर्कमस्टन्सेसमध्ये आपण मी त्यांना सांगितलं, ते तयार झाले. त्यांनी ऑनलाईन लगेच सगळे ट्रान्सफर करून टाकले. सगळ्या गोष्टी झाल्या. म्हटलं, "या." मी चावी द्यायला गेलो तिकडे. तर मध्येच त्या वहिनींचा मला फोन आला, की "भैय्या वो फ्लॅट क्लीन है क्या?" म्हणलं, "नहीं अभी तो फ्लैट तो क्लीन नहीं है. आता रात्री मला कोण भेटेल?" म्हणून मग म्हणे, "हमको आने में टाइम है. हम लोग खाने के लिए एक जगह पर रुके हैं. आप किसी तरह से उस फ्लैट को क्लीन कर लीजिए क्योंकि कैसे मैं उसमें सब सामान लगाऊंगी." माझ्या असिस्टंटला फोन केला. म्हटलं, "तू ये." आम्ही दोघं जण रात्री 10:15 वाजता झाडू, पोछा सगळं एकदम सगळं क्लीन, टॉयलेट क्लीन सगळं केलं. आणि ते ज्यावेळेस आले त्यावेळेस सगळं जस्ट क्लीनिंग संपलं आणि ते आले. तर मला म्हणे, "किसने किया?" म्हणलं, "हमने किया." आणि खूप व्यवस्थित सगळा धंदा असताना ते म्हणाले, "अरे क्या आदमी है यार." म्हटलं, "सर आप नासिक में आए, आप हमारे मेहमान हैं. तो ये तो बनता है." म्हटलं. तो म्हणे, "मी या घरात पाय ठेवणार नाही जोपर्यंत मी तुझं ब्रोकरेज होतं. मला ₹25,000 ब्रोकरेज पहिले ट्रान्सफर केलं आणि मग ते आले. आणि त्या भाभींनी नंतर हट्ट करून माझ्याकडून 2.5 कोटी रुपयाचा बंगला विकत घेतला नंतर 2 वर्षांनंतर. तुम्हाला मला सांगायचंय मित्रांनो, ही जेन्युइनिटी ज्यांनी ह्या बिझनेसमध्ये सांभाळली, मग रोल कुठलाही असो. तुम्ही ब्रोकर असा, तुम्ही ट्रेडर असा. या बिझनेसमध्ये सक्सेस गॅरंटीड आहे. जे तुम्हाला म्हणतात ना, की आता काही उरलं नाही, असं नाही. कोविड नंतर तर धंदा कुठल्या कुठे निघून गेलेला आहे. माझा एक मित्राने परवा मला फोन केला 7, 7:15 वाजता रात्री. म्हटलं, "काय करतोय?" म्हणे, "जेवण करतोय." म्हटलं, "एवढ्या लवकर?" "नाही, नाही." का बरं? "अरे एवढं किती किती तेजी आलेली आहे." म्हणे. तर जे तुम्हाला म्हणतात ना, की "अरे काय रिअल इस्टेट आणि असं-तसं." त्यांनी हे काहीच केलेलं नाहीये. ऑन ग्राउंड कामच केलेलं नाहीये. फक्त कर देंगे, करवा देंगे ची भाषा केलेली आहे. तर हा कोर्स
यांनी माझं जीवन बदललंय. सुनील चांडक सरांचे माझ्यावरती उपकार आहेत. माझ्यासारखे 75,000 लोक उभे केलेले आहेत वेगवेगळ्या धंद्यांमध्ये त्यांनी, उद्योग वर्धिनीच्या थ्रू. यांनी मला खूप मोठा पैसा, एक समाजामध्ये नाव आणि खऱ्या अर्थाने एक कॉन्फिडन्सनी उभं राहू शकतो ना आपण, की येस आम्ही हे करतोय मला अभिमान आहे की माझी भाकरी ही रिअल इस्टेटवरती चालते. आणि आपल्या सगळ्यांना म्हणून माझे एक ठाम निर्णय आहे माझ्या बाबतीतला, की ज्या ब्रोकिंग कम्युनिटीनी मला हे सगळं दिलेलं आहे ना, त्या ब्रोकिंग कम्युनिटीची जी नवीन पिढी येईल किंवा जे नवीन पार्टिसिपंट याच्यामध्ये येतील, जे लोक आपल्याकडे येतात ना, ते ओलं सिमेंट असतं. त्या ओल्या सिमेंटवरती अशी छाप टाका की ते ज्यावेळेस सुकं होईल त्यावेळेस ती छाप एकदम पक्की राहते. म्हणून हे चांगले संस्कार व्हावेत, म्हणून अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आज एवढ्या वर्षांपासून काम करत आहे. म्हणून माझी तुम्हाला खूप चांगला सल्ला असेल की हे ट्रेनिंग जॉईन करा आणि याच्यामध्ये जे काही शिकवतील ते जीव तोडून ऐका. असं झोपून बिपून असं आरामात, अरे टेन्शन नाही आहे, कर देंगे यार, काय असं आहे, असं जर करायचं असेल तर कोर्सेस लावू नका प्लीज. कारण की गाजराची पुंगी वाजली तर वाजली, ह्या अप्रोचने जो कोणी करेल ना, त्याच्या आयुष्यात काहीच होऊ शकत नाही. हा धंदा काय कुठलाही ज्यांना शपथ घ्यायची की भाकरी खाईन तर फक्त रिअल इस्टेटची, त्यांनीच या इकडे आणि जी ओतून त्याच्यामध्ये टाका. 6 महिने वर्षभर याला द्या, रोज 10-12 तास, आणि त्या अनुषंगाने तुम्ही बघाल की त्या सगळ्या गोष्टी होतात. पैसा खूप चांगल्या पद्धतीने मिळतो आणि लोकांचा आपला एक अनुबंध असतो तसं फॅमिली रिअल इस्टेट कन्सल्टंट होणार. आणि त्या अनुषंगाने तुम्हाला इतक्या मोठमोठ्या लोकांशी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी कनेक्ट करण्याची संधी मिळेल. आणि जर तुम्हाला बोलायला आवडत असेल, तुम्हाला जर का माणसं आवडत असतील, तर मग तर या बिझनेस सारखा दुसरा बिझनेस नाही. कारण याच्यामध्ये रोज विविध प्रकारचे लोक, जीवनामध्ये एक फ्लेवर येतो, एक वेगळेपणा असतो रिअल इस्टेटच्या व्यक्तीकडे ना खूप. आणि ज्याच्याकडे रिअल इस्टेटचं नॉलेज आलं तो व्यक्ती फार डिमांडमध्ये असतो. मी कुठल्याही पार्टीमध्ये कुठल्याही फंक्शनला गेलो तर असा घेरलेला असतो मी. हे का बरं असं असतं, ते का बरं असं असतं, हा नियम का बरं असा आहे, मग ह्याच्या मागे काय होतं, त्याच्या मागे काय होतं, सगळ्यांना वाटतं अरे ह्याच्याकडून आपण विचारूया. तर तुम्हाला जाणवेल की ज्यावेळेस तुम्हाला हे नॉलेज येईल त्यावेळेस तुम्ही सोसायटीमध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करता नॉलेजच्या बेसिसवरती. त्या अनुषंगाने मला विचाराल तर 5 उंगलिया घी में आहेत. चांगल्या पद्धतीने कराल तर सक्सेस गॅरंटीड आहे. तर मला इथे बोलण्याची संधी दिल्या खूप आभार मानतो. आणि आता आपण क्वेश्चन आन्सर सेशनला ओपन करूया. येस, कोऑर्डिनेशन कोण करतं? हां. येस, थँक्यू सो मच सर फॉर युअर वंडरफुल गायडन्स. ओके, सो बरेचसे क्वेश्चन्स आलेले आहेत चॅट बॉक्समध्ये. काही क्वेश्चन्स आपल्या कोर्सच्या रिगार्डिंग पण आलेले आहेत. सो बेसिकली आपल्या उद्योग वर्धिनीचा अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सोबत आपण रिअल इस्टेट मार्केटिंग हा कोर्स जो आहे तो जवळपास 1996 पासून आपण कंडक्ट करतो आहे आणि आपले बरेचसे पार्टिसिपंट या फील्डमध्ये आज सक्सेसफुली काम करतात. सो आपल्या प्रिव्हियस बॅचचे जे पार्टिसिपंट आहेत, मिस्टर महेश जैन सर, ते आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. सर, आपल्याला मी विनंती करेल, जो काही आपला फीडबॅक आहे, आपला काय एक्सपिरियन्स होता या कोर्सचा, तो आपण शेअर करावा. गुड इवनिंग एवरीवन. हरे कृष्णा. हरे कृष्णा. नमस्ते सर, कैसे हो? एकदम फर्स्ट क्लास. सर हिंदी में बोलूं चलेगा या मराठी में? बिल्कुल बिल्कुल. अरे सारे जहां से अच्छा हिंदुस्तान. तो एक्चुअली मैं उद्योग वर्धिनी अशोका इंस्टीट्यूट से ऐसे जुड़ा था कि ऑनलाइन से पता चला था मुझे. तो एट द जनवरी मंथ में मैंने ये कोर्स में एनरोल किया था. सेम विवेक मिशाल सर का एक सेमिनार था, तो ज्वाइन हो गए थे हम. तो अच्छा लगा, तो हमने कोर्स में ज्वाइन किया. ये कोर्स में ऐसा है कि आपको इन डेप्थ डिटेल जीरो से लेके कैसे आपको रियल इस्टेट का बिजनेस स्टार्ट करना है, तो उसके बारे में सिखाएंगे. हमारे पास मतलब इंस्टीट्यूट में बहुत अच्छे अच्छे प्रोफेसर है, जैसे कि विवेक विशाल सर है, एक विवेक अग्निहोत्री सर है, आपको देवेंद्र सर है. ऐसे बहुत अच्छे अच्छे प्रोफेसर है जिन्होंने अपना एक्सपीरियंस शेयर किया है कि हमें कैसे स्टार्ट करना है और कैसे आगे बढ़ना है. तो सेम मैंने जनवरी में कोर्स ज्वाइन किया. मैंने एकदम इन डेप्थ नॉलेज पूरा समझा, सीखा पूरा. और
फिर मैंने तुरंत एक्शन लेके रियल एस्टेट बिजनेस चालू कर दिया। चालू करते करते सर आपको जैसे समझाएंगे कि स्टार्टिंग में हमें रेंटल से चालू करेंगे तो कैसे हमें एक एक्सपीरियंस मिलेगा। तो सेम फर्स्ट आई स्टार्टेड विद रेंटल्स, धीरे धीरे रेंटल चालू किया हमने, इन डेप्थ नॉलेज लिया, एक्सपीरियंस मिला। और विवेक विशाल सर का आपको आई गेस सर 3 या 4 दिन का उनका लेक्चर रहेगा इसमें, उसमें आपको इतना कुछ सीखने मिल जाएगा कि आप वेरी नेक्स्ट डे मतलब आप आपका फील्ड में घुस गए ऐसे आपको सर आपको समझाएंगे। तो मैंने भी ऐसे रेंटल्स चालू किए हैं, तो मैं मुंबई से कर रहा हूँ। और आपको जैसे मुंबई में रेंट्स चालू ही होते हैं 50,000 से फॉर 3 BHK। तो सर ने जैसे जैसे मुझे सिखाया समझाया सेम मैंने वो चीज अप्लाई किया, तो मुझे दोनों साइड से ब्रोकरेज लाइक पार्टी से भी और जो टेनेंट है ओनर से और टेनेंट से दोनों से 50,000 1 लाख रुपीज का ब्रोकरेज मुझे एट द वेरी नेक्स्ट मंथ लाइक जनवरी में मैंने कोर्स स्टार्ट किया और फरवरी में मुझे ब्रोकरेज मिल गया। तो कहने का मतलब ये है कि ये इस कोर्स से आपको बहुत अच्छा कुछ सीखने मिलेगा। और मैं मेरा पर्सनल एक्सपीरियंस ये शेयर करना चाहता हूँ कि इस फील्ड में आप एकदम भरोसा जीतना पड़ेगा। बिना भरोसा जीते आपको कोई भी क्लाइंट नहीं मिलेगा। आप सोचोगे कि मैं इसको फंसा दूं, ऐसा करूं वैसा करूं, तो आप फर्स्ट डे से ही फ्लॉप हो जाओगे। तो मैं आप सबसे यही रिक्वेस्ट करूंगा कि आप आइए, ये कोर्स ज्वाइन कीजिए और आपको इसमें बहुत कुछ अच्छा सीखने मिलेगा। Yes, thank you so much, Mahek sir, for sharing your valuable महकचं एक feedback. सांगतो, And महकनी माझा तर ते डील तर आमच्यामध्ये झालं, पण महकनी आम्हाला फक्त एक नंबर दिला ज्याच्यावरती त्याला खूप चांगला टिफिन पाहिजे होता. आम्ही नो अनियन नो गार्लिक वाले लोक, आणि महकनी जो नंबर दिला तो माणूस इतका चांगला निघाला आणि त्याचा टिफिन इतका सुंदर आहे की माझा मुलगा सकाळ दुपार संध्याकाळ खाताना महकला थँक्यू म्हणत असतो. थँक्यू सो मच सर. तर हे जे एक्सपिरियन्स ना, मी म्हटलं ना, हे इट इज नॉट अबाउट ओनली रिअल इस्टेट. लोकांचे प्रॉब्लेम्स रिझॉल्व्ह करण्याच्या त्या प्रोसेसमध्ये तुम्ही रिअल इस्टेट एक फार मोठा प्रॉब्लेम असतो, तो जर रिझॉल्व्ह केला आणि त्या गोष्टीमध्ये आपण जर का हे करायला लागलो तर मग त्या दृष्टीने ते आपल्याला पूर्णपणे आपल्या सोबत ठेवतात. असं आहे. थँक्यू महक. थैंक यू सर. एक पर्सनल एक्सपीरियंस यूं शेयर करूंगा मैं सर, आपका परमिशन हो तो. हाँ हाँ. yes, sir, sure sir. कि हो सके आप जितना भी इस लाइन में आप एंट्री करो, आप पैसे कमाओ, बट हो सके तो जितना भी आपका ब्रोकरेज का पैसा है वो साल 2 साल जितना भी आप पैसे कमाओ वो आपके लाइन में ही वापस इन्वेस्ट करो. आप बाहर मत, खर्चा थोड़ा कम रखिए और लाइन में इन्वेस्ट ज्यादा करिए. जो भी आपको ब्रोकरेज आ रहा है आप आपके काम में उसको वापस री इन्वेस्ट करें. ऐसे करते 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 3 साल में आप इतना आगे बढ़ जाओगे कि आपको आपका जीवन भर कुछ देखना नहीं पड़ेगा. काय Yes, thank you so much sir, and wish you all the best for all your थैंक यू future सर. endeavors. थैंक यू विवेक सर. थैंक यू. थँक्यू बेटा. येस सर. सो बरेचसे क्वेश्चन्स चॅट बॉक्स मध्ये आलेले आहेत सर. आपण वन बाय वन एक क्वेश्चन जो आहे तो सर्व क्वेश्चन्स कव्हर करूया. बिफोर दॅट कोर्सच्या रिगार्डिंगही आपल्याला काही क्वेश्चन्स आलेले आहेत. सो क्विकली आपला जो रिअल इस्टेट मार्केटिंगचा जो कोर्स आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांना जी थोडी इन्फॉर्मेशन शेअर करतो. सो बेसिकली आपला रिअल इस्टेट मार्केटिंगचा लाईव्ह ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये हा कोर्स आहे. 18 डेजची कोर्सची ड्युरेशन आहे. कोर्स जो आहे आपला आता कमिंग मंडे पासून म्हणजे 20 जून पासून आपला कोर्स जो आहे तो स्टार्ट होतो आहे. कोर्सचा जो टायमिंग आहे तो संध्याकाळी 7 ते 8:30 असा असणार आहे आणि आपले जे सेशन आहे ते लाईव्ह ऑनलाईन असणार आहे. आपण हा कोर्स जसं ऑलरेडी मी आपल्या सर्वांना सांगितलं की अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सोबत आपण हा कोर्स जो आहे तो कंडक्ट करतो. यामध्ये सिलेबस आपण बघू शकता की जसं सरांनी सांगितलं की एका रिअल इस्टेट कन्सल्टंटचा काय रोल असतो. तर बेसिक्स पासून आपण कोर्समध्ये स्टार्ट करतो. रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी, त्यानंतर काय काय वेगवेगळे जे डॉक्युमेंट्स आहेत बेसिकली टायटल, स्टॅम्प ड्युटी, कन्व्हर्जन रेट कसा असतो, त्यानंतर कशा पद्धतीने रेरा रजिस्ट्रेशन, त्यानंतर कशा पद्धतीने आपण रिअल इस्टेटमध्ये टेक्नॉलॉजीचा यूज करू शकतो. आता आपण जसं बघतोय की डिजिटली अनेक व्यवहार होत आहेत रिअल इस्टेटचे. तर आपण या वेळेने डिजिटल माध्यमातून कशा पद्धतीने आपण आपलं प्रमोशन करू शकतो बिझनेसचं.
त्या व्यतिरिक्त आपल्या कोर्स मध्ये लिगल जे डॉक्युमेंट्स आहेत, 7/12 असेल, 6B असेल, FSI असेल, TDR असेल, त्यानंतर नोंदी असेल, या सर्व गोष्टींची डिटेल माहिती आपण या कोर्समध्ये देत असतो आणि सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन करत असतो. त्या व्यतिरिक्त जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे जे ऍस्पेक्ट आहेत, जसं सरांनी सांगितलं ऑलरेडी, की यामध्ये ऍज अ रिअल इस्टेट कन्सल्टंट किंवा ब्रोकर म्हणून आपल्यामध्ये काही स्किल्स किंवा काही क्वालिटीज असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर बेसिकली या क्वालिटीज कशा पद्धतीने आपण बिल्ड करायच्या, नेटवर्किंग कसं इस्टॅब्लिश करायचं, मार्केटिंग हा खूप इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे. तर मार्केटिंग रिलेटेड इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आपण या कोर्समध्ये कव्हर करतो. आणि त्यानंतर ऑब्व्हियसली जसं सरांनी सांगितलं की कस्टमरचा एक्सपिरियन्स हा खूप महत्वाचा आहे. तर कस्टमर एक्सपिरियन्स आपण टॉप नॉच कसा करू शकतो, त्यानंतर कम्युनिकेशन स्किल हे एक इम्पॉर्टंट आहे, निगोशिएशन स्किल असेल, आणि डील क्लोजिंगच्या ज्या काही टेक्निक्स आहेत त्यामध्ये आपले हे सर्व एक्सपर्ट्स आपल्याला या कोर्समध्ये शिकवतात. त्या व्यतिरिक्त कस्टमरची नीड आयडेंटिफिकेशन आणि कशा पद्धतीने त्या नीडला त्याची जी कस्टमरची जी नीड आहे त्याला आपल्या डीलमध्ये कशा पद्धतीने आपण क्लोज करू शकतो, हे सर्व या कोर्समध्ये आपण डिटेलमध्ये शिकवतो. आणि आपले जे मेंटर्स आहेत, बेसिकली सर्व मेंटर्स रिअल इस्टेट फील्डमध्ये स्वतः काम करतात. आपण इथे बघू शकता, उद्योगवर्धिनीचे फाउंडर सुनील चांडक सर असतील, मिस्टर विवेक अग्निहोत्री सर आहेत, देवेंद्र लोहाटे सर आहेत. तर सर्व जे आपले एक्सपर्ट या कोर्समध्ये असणार आहेत, ते त्यांचा स्वतःचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स या कोर्समध्ये या फील्डमध्ये आहे. अनेक वर्षांपासून ते स्वतः या फील्डमध्ये काम करतात आणि सर्वजण अनेक करोडोंचे व्यवहार या फील्डमध्ये करत आहेत. त्यामुळे सर्व प्रॅक्टिकल गायडन्स आपल्याला या कोर्समध्ये मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त एक तुम्हाला आफ्टर कोर्स कम्प्लिशनही तुम्हाला जो सपोर्ट आहे, आपण इथे आपल्या वेबसाईट उद्योगवर्धिनीच्या सक्सेस स्टोरीजही बघू शकतो, जे आज आपले पार्टिसिपंट आहेत, जे सक्सेसफुली या फील्डमध्ये काम करतात. सो नेक्स्ट मंडे पासून आपला कोर्स जो स्टार्ट होतोय, मी आपल्या सर्वांना रिक्वेस्ट करेल की आपण हा कोर्स जरूर जॉईन करा. तर रजिस्ट्रेशनची जी लिंक आहे ती आपल्याला आता चॅटबॉक्स मध्ये मी टाकतो आहे. तर जस्ट आपल्याला इथे सिम्पलचा एक फॉर्म फिलअप करायचा आहे आणि सर्व पेमेंटचे ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत. आपण तिथून जे पेमेंट जे आहे ते करू शकतो. सो आफ्टर कोर्स कम्प्लिशन तुम्हाला कोर्सच्या रेकॉर्डिंगही अवेलेबल असणार आहे आणि या रेकॉर्डिंग अप टू 6 मंथ्स आपल्यासोबत असतील. त्यामुळे नंतर जरी तुम्हाला काही अडचणी असतील, काही क्वेरीज असतील, तर पुन्हा आपण रिव्हिजन करू शकता. आपला कोर्सचा एक सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट होतो, तिथेही आपले सर्व मेंटर्स आपल्या ज्या काही क्वेरीज आहेत त्या रिझॉल्व्ह करण्यासाठी अवेलेबल असतात. आणि ऑब्व्हियसली हँड होल्डिंग सपोर्ट जो आहे तो आपला अवेलेबल असणार आहे. ऑलरेडी आपले बरेचसे पार्टिसिपंट्स या फील्डमध्ये काम करतात, तर त्यामुळे जे नेटवर्किंगचा जो बेनिफिट आहे तो आपल्याला या कोर्सच्या माध्यमातून डेफिनेटली मिळतो. आपण बघू शकता की जे प्रिव्हियस पार्टिसिपंट आहेत त्यांनी आपला बरेचसे फीडबॅक्स आम्हाला शेअर केलेले आहेत. तर हे फीडबॅक्सही आपल्याला वेबसाईटवर इथे दिसतील. सो जर आपल्याला रिअल इस्टेट फील्डमध्ये नॉट जस्ट ऍज अ कन्सल्टंट, जर आपल्याला ऍज अ इन्व्हेस्टर किंवा ब्रोकर जर काही रोल कुठलाही असेल, पण आपल्याला जर काम सुरू करायचं असेल या फील्डमध्ये, तर प्रॉपर नॉलेज घेऊन आपण हे काम सुरू केलेलं कधी चांगलं, जसं ऑलरेडी आपल्याला सरांनी सांगितलं. तर त्या दृष्टिकोनातून हा कोर्स आपल्यासाठी नक्कीच युजफुल ठरेल. तर मी सर्वांना रिक्वेस्ट करेल की आपण हा कोर्स नक्की जॉईन करा. सो बरेचसे क्वेश्चन्स सर आहेत. सो वन बाय वन आपण सर्व जे क्वेश्चन्स आहेत ते आता कव्हर करूया. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, रवी सरांनी विचारलंय की मार्केटमध्ये कनेक्शन्स कसे बिल्ड करायचे आणि सोशल कनेक्शन्स कशा पद्धतीने आपण बिल्ड केले पाहिजे. एकदा का बिझनेस करायला लागलो की आपण कुठल्याही प्रकारचे जे काही ऍड देतो, म्हणजे सोशल मीडियावरती असो, प्रिंट मीडिया असो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी असो, त्यानिमित्ताने लोक आपल्याला भेटत असतात. तर त्यावेळेस ज्यावेळेस आपण त्यांना भेटतो त्याचा आपण खूप चांगल्या पद्धतीने डेटाबेस हा बनवला पाहिजे. त्याच्यासाठी खूप चांगले कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचे सॉफ्टवेअर सुद्धा आपल्याला मिळतात. आणि जेवढे काही असे सोशल प्लॅटफॉर्म आहेत, फिजिकल सुद्धा, म्हणजे आपल्या इथे जेसीस क्लब असेल, कुठे असेल, तिथे जास्तीत जास्त BNI असेल, अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा आपण गेलं पाहिजे. जेवढं आपण सोशल असू, जेवढा आपला लोकांशी संवाद जास्ती असेल, तेवढं इथे आपल्याला सक्सेस मिळण्याचं प्रमाण जास्ती आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने या फील्डमध्ये तुम्हाला काही वर्ष काढावे लागतील. असं नाही की बऱ्याच लोकांचं होतं यावर्षी मी रिअल इस्टेट करतो, लोकांना वाटतं किंवा दरवर्षी याचा बिझनेस बदलत असतो बा, असं नाही झालं पाहिजे. तर त्या अनुषंगाने जेवढे काही फंक्शन्स असतील, लग्नापासूनचे कुठल्याही प्रकारचे फंक्शन असतील, तिथे उपस्थिती आणि त्या अनुषंगाने आपले कार्ड वगैरे सगळे व्हिजिटिंग कार्ड रेडी पाहिजे. त्या निमित्ताने जास्तीत जास्त लोकांना भेटणं आणि त्यांना सांगणं किंवा मी रिअल इस्टेटमध्ये आहे आणि त्यांचे जे काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स क्लिअर करणं.
त्या याच्यामध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला माहिती नसेल तर आपण म्हणायचं की ठीक आहे, मला आत्ता माहिती नाही, पण मी माझ्या वकिलांना विचारून सांगतो. पण अशा पद्धतीने सिनियर लोकांना ते डाऊट्स विचारून मग आपण ते सगळे डाऊट्स त्यांचे क्लिअर केले पाहिजे. लोकांना त्या अनुषंगाने ऑर्गॅनिकली आपल्याला ह्याच्यामध्ये हळूहळू गोष्टी शिकता येतील. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे सर की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग आपण रिअल इस्टेटमध्ये कसा करू शकतो? खूप मोठ्या प्रमाणात आहे. तो विषय विवेक अग्निहोत्री तुम्हाला खास इथे शिकवतील की ऑनलाईन सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने करायच्या. आणि आजकाल रिअल इस्टेटच काय, प्रत्येक गोष्ट ही सोशल मीडियावरती विकली जाते. त्यामुळे ते मिठासारखं झालंय. मीठ टाकल्याशिवाय जेवणच करता येणार नाही, तसं सोशल मीडिया झालेलं आहे. तर ते तुम्हाला या कोर्समध्ये शिकवण्यात येईल. नेक्स्ट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन प्लॉटच्या डॉक्युमेंटेशन संदर्भात. ओके सर, ऑलरेडी आपल्या कोर्समध्ये आपण सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते डिटेलमध्ये कव्हर करतो. तर आपण जरूर हा कोर्स जॉईन करा. सर्व जे डॉक्युमेंट्स रिलेटेड आपल्या ज्या काही क्वेरीज आहेत त्या सर्व तिथे सॉल्व्ह केल्या जातील. वास्तुशास्त्राचा काय रोल आहे सर रिअल इस्टेटमध्ये, किंवा काय इम्पॉर्टन्स आहे त्या, असा एक खूप मोठा क्वेश्चन. रोल आहे, कारण की लोकांचे बिलीफ आहेत वास्तूच्या बाबतीमध्ये. फक्त ऍज अ कन्सल्टंट मी वास्तुशास्त्र मुद्दाहून शिकलं नाही. त्याच्या दोन गोष्टी होत्या की जर वास्तूमध्ये दोष असेल तर मग मला ते विकता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, मी ऍज अ कन्सल्टंट कितीही गोष्टी सांगितल्या तरी लोकांचे खूप असतात की नाही आम्हाला आमच्या महाराजांना बोलवायचं, आम्हाला आमच्या वास्तू कन्सल्टंटला बोलवायचं. तर म्हणून मी त्या ह्याच्यामध्ये नाही पडलो आणि ते त्यांच्या वास्तू कन्सल्टंटला बोलवतात आणि त्या सगळ्या गोष्टी करतात. त्यामुळे खूप मोठा रोल आहे आजकाल वास्तूचा. येस सर. नेक्स्ट क्वेश्चन हा रेरा रजिस्ट्रेशनच्या संदर्भात आहे. सो बेसिकली सरांनी विचारले की इज इट काय आहे क्वेश्चन काय? फॉर द प्रमोटर टू ऑब्टेन द परमिशन्स फॉर रिअल इस्टेट प्रोजेक्ट बिफोर अप्लाइंग फॉर द रेरा रजिस्ट्रेशन? हा, प्रमोटरसाठी तर आहेच ना, मॅन्डेटरी आहे. त्यामुळे रेरा सगळं अप्लिकेशन करून जोपर्यंत रेरा नंबर मिळत नाही तोपर्यंत प्रमोटर स्वतः कुठल्याही प्रकारचं मार्केटिंग आणि पोस्टर्स आणि कुठल्याही प्रकारचं काहीच करू शकत नाही. त्यामुळे प्रमोटरसाठी तर खूप आवश्यक आहे. एक कन्सल्टंट म्हणून रेरा रिसेलच्या केसमध्ये लागत नाही. तुम्हाला जर का नवीन काही विकायचं असेल, विकत घ्यायचं असेल आणि त्यात जर आपण ब्रोकर म्हणून असू तर त्यावेळेस लागतं. पण रिसेलच्या प्रॉपर्टीजमध्ये, रेंटलच्या प्रॉपर्टीजमध्ये कन्सल्टंटला रेरा आवश्यक नाहीये. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पुन्हा सरांनी विचारलंय की रेरा रजिस्ट्रेशन जे असतात, सो बेसिकली रिअल इस्टेट एजंटसाठीचं रेरा रजिस्ट्रेशन जे आहे ते बेसिकली प्रोजेक्ट स्पेसिफिक आहे की लोकेशन स्पेसिफिक आहे, किंवा त्याचा बेसिकली क्रायटेरिया नेमका कसा असतो? नाही. ते प्रोजेक्ट स्पेसिफिक वगैरे असं काही नाहीये. तुम्ही त्यांची नॉमिनल फीस वगैरे पे केली आणि त्यांनी ज्या गोष्टी मागितल्या त्या त्यामुळे ते प्रोजेक्ट आणि लोकेशन स्पेसिफिक नाहीये. ओके. सो काही पार्टिसिपंट्सनी हँड रेज केलेला आहे. तर एक आपल्याला काही मिनिट, क्वेश्चन. हा एक मिनिट. काही डीलमध्ये ब्रोकर पार्टीकडून त्यावेळेस काय केलं पाहिजे, ही इन्सिक्युरिटी बऱ्याच वेळेस लोकांच्या मनात असते. आणि ती का असते मी तुम्हाला सांगतो. कारण की ब्रोकर कुठल्याही प्रकारचं काम त्या डीलमध्ये करत नाही. मग त्या काम न केलेल्या ब्रोकरला पैसे द्यायला लोकांना खूप हे वाटतं. आपण ज्या पद्धतीने डीलचं प्रोसेस शिकवतो ती प्रोसेस आपण क्लायंटला डील सुरू होण्याच्या आधीच सांगतो. त्यामुळे तो क्लायंट, आणि ते सगळ्या जर का त्यांना सर्व्हिसेस जर का दिल्या तर त्या क्लायंटला वर्थ वाटतं की 2% आपण जे यांना देतो आहे. साधारणतः ब्रोकरेज 1 कोटी रुपयापर्यंत 2% आणि 1 कोटी रुपयाच्या वरती जर का असेल तर 1% ब्रोकरेज मिळतं आपल्याला. रेंट ते 2 वर्षासाठी 1 महिन्याचं भाडं मिळतं आणि 2 वर्षापासून पुढे 5 वर्षांपर्यंत 2 महिन्याचं भाडं मिळतं रेंटलच्या केसमध्ये. तर हे सगळं देताना त्याला त्रास होत नाही, कारण की त्याला माहिती असतं की ब्रोकरनी तेवढं आपलं काम केलेलं आहे. त्यामुळे जर का चांगल्या ह्या सगळ्या जर का गोष्टी असतील तर मग नक्कीच त्याचा खूप चांगला इफेक्ट पडतो आणि ते एक्सपिरियन्स आपल्याला कमी प्रमाणात येतो. समजा एवढं सगळं करून सुद्धा तुम्हाला एखादा एक्सपिरियन्स तो आला, तर माझं म्हणणं आहे प्रत्येक धंद्यामध्ये 10% चोरी आहे. मी हॉटेलचा धंदा केलाय. मी बघायचो तो पंजाबीवाला मस्तपैकी पनीर बटर मसाल्याची प्लेट बनवायचा आणि चायनीज उस्तादला देऊन टाकायचा. चायनीजवाला मस्तपैकी मंचुरियन बॉल मस्तपैकी जेवण करायचे. प्रत्येक धंद्यामध्ये 10% चोरी. मग एवढं सगळं करून जर का झालं
तर ठीक आहे, 1-2 क्लायंट अशा आपल्याला भेटू शकतात. पण आपल्याला आपल्या त्या एक्सपिरियन्स मधून आपल्याला हे शिकायचंय. एक गोष्ट आहे, माणसं ओळखण्याची कला हळूहळू आपण शिकली पाहिजे. माणसं ओळखता आली पाहिजे या बिझनेसमध्ये. जर तुम्हाला डाऊट आहे की हा माणूस चांगला नाहीये, तर त्याचं डीलच करू नका मग त्या अनुषंगाने. आणि विशेषतः बिझनेस सुरू केल्याच्या पहिल्या 2 ते 3 वर्षामध्ये खूप चूझी असलं पाहिजे. जर का चांगले क्लायंट आपण 2 ते 3 वर्षात पहिल्या ह्याच्यात निवडले, तर त्यांच्या रेफरलने आपल्याला चांगलेच क्लायंट मिळतात. कारण की प्रॉब्लेम काय असतो, धंद्याच्या सुरुवातीला आपल्याला पैशांची गरज असते. आपण कोणाहीसाठी काम करतो. आणि मग नंतर ज्यावेळेस 5-7 वर्षांनंतर आपल्याला माहिती असते की आता तर पैसे मिळणारच आहेत बुवा. त्या पैशांची ती जी नीड असते, ती भागलेली आहे बुवा माझी. तर त्या अनुषंगाने नंतर आपल्याला पीस हवा असतो डोक्याला, की बुवा थोडे 2 पैसे कमी मिळाले, पण चांगले क्लायंट मिळाले पाहिजे बुवा. तर म्हणून पहिलेच बिझनेस सुरू करत असताना पहिल्या 2 ते 3 वर्षामध्ये खूप चूझी राहा तुम्ही क्लायंटच्या बाबतीमध्ये. क्लायंट चांगला आहे की नाही हे बघा. मग त्याचं डील साईज छोटी-मोठी आहे त्याच्याने काही फरक पडत नाही. ठीक आहे. पुढे? नेक्स्ट क्वेश्चन आहे की सर आपण गावाकडे हा बिझनेस करू शकतो का किंवा याला सुरुवात करू शकतो? नक्कीच करू शकतो. गावामध्ये ज्या काही शेतजमिनी आहेत, त्या अनुषंगाने किंवा बऱ्याच वेळेस इंडस्ट्रियल एरिया असतो. तर त्या सगळ्या गोष्टी आपण आजूबाजूला त्या गावाचं जी काही शहरं आहेत, त्या शहरातल्या लोकांची नीड असणारच गावांमध्ये. त्यांना काहीतरी शेती हवी आहे किंवा फार्म हाऊस प्लॉट हवे आहेत किंवा जे काही असेल. तर त्याचा चांगला एनालिसिस करून आपण त्याच्यामध्ये करू शकतो. काहीच प्रश्न नाही. ओके. अजून काही कोणाचे क्वेश्चन्स असतील तर आपण अनम्यूट करू शकता. काही पार्टिसिपंट्सनी हँड रेज केलाय. ओप्पो नावाने जे कोणी जॉईन झालंय, यस तुम्ही हँड रेज केलंय, तुम्ही अनम्यूट करूनही तुमचा प्रश्न विचारू शकता. ठीक येस आहे, आपण दुसरा अनम्यूट आहात सर, तुम्ही बोलू शकता. नेक्स्ट कोणी? नेक्स्ट क्वेश्चन आहे की तहसीलमध्ये रेंटचा बिझनेस आपण करू शकतो का? नक्कीच करू शकतो. ओके. कसं आहे, तुम्ही जिथे राहता ना तिथला नीड अनालिसिस तुम्हाला जास्ती चांगला करेल. आपल्या इथे लोकांना गरज काय आहे? ती गरज जर का चांगली आयडेंटिफाय करता आली, तर त्याच्यासाठी आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करता येतात. अजून कोणाचा काही प्रश्न आहे? हा गोवर्धन इको विलेजचा प्रश्न आलाय. मी सांगतो, मी म्हटलं पहिले हे सगळे प्रश्न करून टाकू आणि मग गोवर्धन इको विलेज बद्दल सांगू. ओके. अजून एक क्वेश्चन आलेला आहे सर की भविष्यातील रिअल इस्टेट डेव्हलपमेंटचा जो ओघ आहे तो आपण कशा पद्धतीने ओळखायचा किंवा जे ट्रेंड्स आहेत बेसिकली ते सध्या काय आहेत ते आपण कसे ओळखायचे? नाही, अन्न, वस्त्र, निवारा हे सगळं राहणारच आहे. त्या अनुषंगाने ही जी काही नीड आहे त्याच्या बाबतीमध्ये काही विषयच नाहीये. आणि ही जरी शेअर मार्केट आणि रिअल इस्टेटची ही सायकल जरी अप अँड डाऊन होत असली, तर त्याच्यामध्ये एंड युजर हे शेवटपर्यंत राहणार. म्हणजे जिथे जमीन आहे तिथे बिल्डर येणारच आणि त्या जमिनीवरती काही ना काहीतरी बांधणार. जिथे बांधलेलं आहे तर त्या अनुषंगाने सेल, परचेस आणि रेंटल या 3 गोष्टी तर चालणारच चालणार आहेत. त्यामुळे त्यात काही वादच नाहीये. हां, मधल्या काळामध्ये जे काही 10 वर्षात एकदम गोल्डन गोष्टी झाल्या आणि भाव कुठल्या कुठे फार कमी वेळात गेले, तसं होणार नाही एक वेळेस. पण त्याची जी एक ऑर्गॅनिक जी काही वाढ आहे आणि एक जो नॅचरल आहे याच्यात काही वाद नाहीये. नेक्स्ट. येस सर. नेक्स्ट क्वेश्चन हा गोवर्धन इको विलेज विषयी. येस सर. अच्छा, ओके. तर आता मी नाशिकला नसून मी गोवर्धन इको विलेजमध्ये शिफ्ट झालेलो आहे. साधारणतः नाशिकपासून 150 किलोमीटर आहे. आणि आमचं हे म्हणजे इस्कॉनचं करत असल्यामुळे हे 100 एकरमध्ये आहे आणि इथे प्रतिवृंदावन बनवलंय. इथे सुंदर यमुना नदी आणि भगवान श्रीकृष्णांचे वेगवेगळे मंदिरं इथे सगळे बनवलेले आहेत. आणि जवळजवळ आजूबाजूच्या 60-70 गावांमध्ये आम्ही बरेचसे प्रोजेक्ट्स करतो, ज्याच्यामध्ये रुरल डेव्हलपमेंटचे असतील म्हणा, ऑर्गॅनिक शेतीचे म्हणा, वुमन एम्पॉवरमेंटचे म्हणा, स्किल डेव्हलपमेंट सेंटर आम्ही इथे बांधलेलं आहे जवळजवळ 70,000 स्क्वेअर फीटचं. तर 60 ते 62 प्रकारचे वेगवेगळे स्किल्स आम्ही त्यांना इथे शिकवतो. आमच्या इथे जवळजवळ 130 रूम्स आहेत, ज्याच्यामध्ये लोक ऑनलाईन बुकिंग करून इथे राहायला येतात. इथे मस्तपैकी एसी रूम्स आणि खाण्यापिण्याची सगळी खूप सुंदर व्यवस्था आहे. त्याचबरोबर इथे आयुर्वेदा डिपार्टमेंट आहे. इथे इंटरनॅशनल योगा सेंटर आहे. त्यामुळे पूर्ण जगभरातून लोक इथे योगा शिकायला 1-1 महिना
इथे राहतात आणि खूप सुंदर प्रकारे या सगळ्या गोष्टी करतात. जी डे व्हिजिट आहे आमची ती फ्री आहे, त्यामुळे तुम्ही इथे डे व्हिजिटला फ्री येऊ शकता. दुपारचं जेवण सुद्धा फ्री आहे सगळ्यांना आणि इथे पूर्ण प्रोजेक्ट दाखवण्यासाठी खास जे गाईड आहेत ते नेमलेले आहेत, ते तुम्हाला पूर्ण प्रोजेक्टची माहिती सांगतात. त्यामुळे तुम्ही जिथे कुठे राहत असाल तिथे एकदा तरी इथे भेट द्या आणि राहायला यायचं असेल तर ऑनलाईन तुम्ही बुकिंग करू शकता किंवा डे व्हिजिट करायची असेल तर तसं सुद्धा येऊ शकता. तर पुढे जाऊन इथे युनिव्हर्सिटी येणार आहे. माझी वाईफ ही सिम्बायसिस कॉलेजला प्रोफेसर होती नाशिकला आणि ती इथे ॲज अ डीन म्हणून त्यांनी तिला जॉईन करून घेतलेलं आहे आणि इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज सोबत ह्या सगळ्या गोष्टी ती करते. आणि मी खूप सुंदर गातो, हार्मोनियम वाजवतो, तर मी इथे सेवा करतो वेगवेगळ्या गाण्याच्या रिलेटेड आणि लोकांची भेटण्याच्या रिलेटेड. अशा पद्धतीने रिअल इस्टेटचा एक मोठा चॅप्टर जीवनातून झाल्यानंतर आपल्या युथफुल एज मध्येच मला भगवद्गीतेचा प्रचार करायचा होता. तर त्या उद्देशाने म्हणून आम्ही खास नाशिकहून इथे आता शिफ्ट झालेलो आहे. आणि इथलं सगळ्या ग्रीन बिल्डिंग आहेत, तुम्ही बघाल हे सगळं. या सगळ्या अशा याला कुठल्याही प्रकारचं प्लास्टर नाहीये. तर ह्या हँड कम्प्रेस्ड मड ब्लॉक्स आहेत हे सगळे आणि त्या ह्याच्यातून ह्या सगळ्या बिल्डिंग सगळ्या बांधलेल्या आहेत. तशा अनुषंगाने हे पूर्ण इको 40-45 फॅमिली आम्ही आतमध्ये राहतो. 50 एक ब्रह्मचारीच इथे असतात आणि आजूबाजूच्या गावातून काम करायला 250-300 लोक येतात. असं आम्ही 200-300 लोक मिळून हे खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज करतो. येस, मालती मॅडम बोला. हा सर, खूप इंटरेस्टिंग वाटलं मला तुमचं हे सगळं गोवर्धन प्रोजेक्ट जो आहे तो. काय म्हणता मॅडम? मला नाही ऐकू आलं. हा, इंटरेस्टिंग वाटलंय सर मला तुमचा हा जे प्रोजेक्ट सांगतात तुम्ही तो आता. हो हो, हा पालघर जिल्ह्यामध्ये वाडा तालुक्यामध्ये एका छोट्याशा गाव 100 एकर मध्ये. आवाज ओके. हा, तर तुम्ही गोवर्धन इको विलेज नाव टाकलं गुगल मध्ये, तुम्हाला लोकेशन पण दिसेल आणि तुम्हाला शेकडो व्हिडिओ भेटतील याच्यामध्ये. आतमध्ये कसं आहे हे पण बघता येईल तुम्हाला व्हिडिओज मध्ये पहिले. अच्छा, आणि कुठलं चॅनल नाव काय त्याचं चॅनलचं? युट्यूब चॅनल? हजारो लोकांनी येऊन बनवलेले आहे. ओके. आमच्या इथे शनिवार रविवारी 1,500-2,000 हजार लोक असतात. सो अजून काही क्वेश्चन्स आहेत सर? एकदम आपण क्विकली ते कव्हर करूया. नाही, इथे मला दिसत आहेत सर, नवीन फ्लॅटसाठी बिल्डर ब्रोकरेज देतात का? काही बिल्डर देतात, काही बिल्डर देत नाहीत. किती देतात? 2% देतात, जे त्यामध्ये देतात. नाशिकमध्ये नवीन रिअल इस्टेट बिझनेसची सुरुवात करताना काय काळजी घ्यावी, सुरुवात कशी करावी, ह्याचं डिटेल मात्र मी तुम्हाला सेमिनारमध्ये सांगेन, कारण की ते मी थोडंसं नाही बोलू शकत. ते बोलायला मला खरं 2 तास पाहिजे आणि तोच माझा विषय आहे पहिला. तर ते मात्र मी तुम्हाला सेमिनार आपल्या ह्याच्यामध्ये क्लासमध्ये शिकवेन. तरुण मुलांनी अभ्यास व्यतिरिक्तचे नॉलेज म्हणून क्षेत्रात भाग घ्यावा का? नक्की घ्यावा, कारण की इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचे खूप पार्टिसिपंट आमच्याकडे येतात आणि त्यांचं एक मत आहे की सर हे आम्हाला कोणी शिकवलंच नव्हतं. त्या अनुषंगाने एकदा का तुम्हाला तुमच्या टेक्निकल नॉलेज सोबत ज्यावेळेस हे लीगल नॉलेज येऊन जातं, त्यानंतर फार कमी प्रमाणात होते तुमची. कारण की तुम्हाला, माझं म्हणणं आहे की एखाद्या क्षेत्राचा असा क्लास केल्यानंतर असं नाही की आपण त्या क्षेत्रात लगेच एक्सपर्ट होऊन जाऊ, पण ऍटलिस्ट आपण आपली एक बेसिक इन्क्वायरी जागृत होऊन जाते. त्यामुळे प्रत्येक वेळेस कुठल्याही आपण एक्सपर्टला भेटलो त्याला काय चांगले प्रश्न विचारले पाहिजे याचं कनेक्शन मात्र तुमचं ऑन होऊन जाईल. मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगू शकतो की हा कोर्स केल्याने होतं काय, कारण की शिकत तर नंतर राहावंच लागतं. म्हणजे आज एवढे मी 18 वर्ष आले या फील्डमध्ये, तरी रोज काही ना काहीतरी शिकतो आहे असं काही. त्यामुळे तुमची इन्क्वायरी मात्र शार्प होऊन जाते आणि मग त्या इन्क्वायरीला तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारून ज्यावेळेस वकिलांचा, तुमच्या सीएचा, तुमचे ज्या काम करता त्यावेळेस नॉर्मली मग त्या एरर्स सगळ्या निघून जातात. ऑफलाईन बॅच कधी सुरू होणार सर? बोला, तुमचा प्रश्न आहे. येस मॅम, ऑफलाईन बॅच आपल्या सध्या एक सुरू आहेत आणि नेक्स्ट बॅच आपली जी आहे ती जुलैच्या फर्स्ट वीक मध्ये स्टार्ट होईल. तर त्या रिगार्डिंग डेफिनेटली आमच्या टीमकडनं तुम्हाला कॉल येऊन जाईल. येस सर, सो आय थिंक आपण सर्व क्वेश्चन्स जे आहेत ते कव्हर केलेले आहेत. सो थँक्यू सो मच सर फॉर युअर वंडरफुल गायडन्स अँड थँक्यू ऑल फॉर जॉईनिंग फॉर दिस वेबिनार. गुड नाईट टू ऑल.
कोर्स ज्यांना कोर्स करायचा असेल तर कोर्सच्या रजिस्ट्रेशनची जी लिंक आहे ती मी ऑलरेडी चॅट बॉक्स मध्ये टाईप केलेली आहे. तौफिक फी जरूर आपण- विचारतायत, तर ऑनलाईनची फी आणि ऑफलाईनची फीस प्लीज सांगून द्याल. ओके, तर आपला हा जो कोर्स आहे तो बेसिकली दोन्ही मोडमध्ये अवेलेबल आहे, ऑफलाईन आणि ऑनलाईन. तर ऑनलाईन कोर्सची जी फीज आहे ती 4800 आहे आणि जर आपल्याला ऑफलाईन कोर्स जर करायचा असेल तर ती 9700 इतकी फीज आहे. ओके. तर पुन्हा एकदा चॅट बॉक्स मध्ये मी आपल्याला लिंक टाकलेली आहे, तिथून आपण रजिस्ट्रेशन जे आहे ते करू शकता. आणि कोर्स जो आहे तो आपला येत्या मंडे पासून म्हणजे सोमवारपासून 20 जून पासून सुरू होतोय. तर रजिस्ट्रेशन साठी ही लिंक आहे आणि सर्व पेमेंट ऑप्शन्स तिथे अवेलेबल आहे. जरूर आपण सर्वांनी हा कोर्स अटेंड करा. सो थँक्यू सो मच वन्स अगेन अँड थँक्यू ऑल फॉर जॉईनिंग. गुड नाईट. सगळेजण जॉईन करा, आपण खूप धमाल करूया. आणि मी तुम्हाला नक्की सांगेन की काही गोष्टी स्वतःवरती इन्व्हेस्टमेंट केल्या पाहिजे. तर ही इन्व्हेस्टमेंट आहे आणि हा डिसिजन ना तुम्ही घ्या. कोणाला विचारू नका की मी करू का नको करू, कारण की या क्षेत्रातल्या लोकांना विचाराल तर तेच जुनी टेप ते रटतील की नाही होत ना, असं नाही तसं नाही. जो डिसिजन घ्यायचा स्वतः घ्या. आणि मी तुम्हाला सांगतो की डिसिजन तुम्हाला असं कधीच वाटणार नाही की तुमचे पैसे वाया गेले, कधीच वाटणार नाही. आपण खूप चांगलं शिकवतो याच्यामध्ये. चलो, थँक्यू. ऑफलाईन कोर्स मध्ये विवेक सर असतील का? तुमने पुकारा और हम चले आए. नक्की, काळजी करू नका. थँक्यू. गुड नाईट. हरे कृष्णा.